माझे माझे मित्र आणि माझे जुने सहकारी जे बोराडे यांचा आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे। जे बोराडे हे 2007 पासून ते 2025 पर्यंत जिल्हा प्रमुख होते, म्हणजे जवळपास 18 वर्ष ते जिल्हा प्रमुख होते। आणि माझा आणि त्यांचा संबंध 2014 मध्ये आला। 2014 पासून 2024 पर्यंत 10 वर्ष ते माझे जिल्हा प्रमुख होते। परंतु जिल्हा प्रमुख असूनही त्यांनी घनसावंगीच्या राजकारणामध्ये कधीच अनावश्यक ढवळाढवळ केली नाही। यावेळी प्रत्येक वेळेला मला जी काही मदत त्यांना करता येईल ती त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारचा एक संघटन कौशल्य असणारा माणूस की जो मागच्या निवडणुकीमध्ये फक्त 2400 मतांनी हारला, ते आल्यामुळं आपल्या संघटनेला, आपल्या जालना जिल्ह्याला फार मोठी ताकद मिळालेली आहे। त्यांचं मी आपल्या पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो। थोडक्यात माझ्या मतदारसंघाच्या समस्या सांगतो। रस्त्याची समस्या ही मतदारसंघामधली अतिशय गंभीर अशा प्रकारची समस्या आहे आणि साहेब आपल्याला यात लक्ष द्यावंच लागणार आहे। कारण रस्त्याची समस्या जर सुटली तर त्यांना 3 प्रश्न मार्गी लागतील। पहिला प्रश्न हा आहे की वाहतुकीचा प्रश्न सुटेल। दुसरा प्रश्न हा आहे की आमच्या बऱ्याचशा खेड्यापाड्यातून ज्यावेळेस पेशंटला जालन्याला किंवा इतर कुठे न्यायचं असतं त्यावेळेस पेशंट जालन्यापर्यंत पोहोचू शकत नाही, खराब रस्त्यामुळं रस्त्यामध्येच त्याचं निधन होतं। बऱ्याच बायका या रस्त्यावर त्यांचे बाळंतपण झाली। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे जर रस्ते आपण केले तर ऊसाचा फार मोठा प्रश्न आपल्या मतदारसंघामध्ये सुटेल। माझ्या मतदारसंघामध्ये अतिरिक्त ऊस आहे आणि हा ऊस बाहेरचे कारखाने घेऊन जाण्यासाठी टाळाटाळ करतात, कारण आपल्या भागातले रस्ते चांगले नाहीत। जर आपण सगळे रस्ते केले तर जवळपास 10,000 मेट्रिक टन इतका ऊस दररोज आपल्या मतदारसंघातून बाहेर जाईल आणि ऊस उत्पादकांना फार मोठा दिलासा त्यामुळे मिळणार आहे। ऊसाचा प्रश्न ऊसाचा प्रश्न हा मतदारसंघामध्ये फक्त आर्थिकच राहिलेला नसून तो प्रश्न सामाजिक झालेला आहे, तो राजकीय झालेला आहे आणि तो जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे। तसेच तर जीवनामरणाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी ऊसावर प्रक्रिया करणारा एक नवीन उद्योग आपण लवकरच सुरू करत आहोत। उद्योगासंदर्भातली आमची जी काही कामं असतील त्यासाठी आम्हाला वारंवार आपल्याकडे यावं लागेल, त्यावेळेला आपण मदत कराल अशी मला अपेक्षा आहे। जो आमच्या मतदारसंघामधला ड्राय आणि नॉन इरिगेटेड एरिया आहे, त्या नॉन इरिगेटेड एरियामधले प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रश्न घेऊन आणि त्यावर उपाययोजना घेऊन आम्ही आपल्याकडे येणार आहोत। जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचंही आपलं सहकार्य नक्कीच आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि ते सहकार्य करतील याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। परवा BKC मध्ये आपला शिवोत्सव मोहळा साजरा झाला। त्यावेळेस भाषण करताना शिंदे साहेबांनी उद्योग मंत्र्याला असा प्रश्न विचारला की दावोसमध्ये महाराष्ट्र